हाय, आम्ही आलेलो आहोत लोणावळ्यातील मॅप्रोला आणि माझा इथला एक्सपिरियन्स कसा होता हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे हे जे काही स्प्रिंकल्स लावलेले होते ते खूपच छान होते. खूप छान वाटत होतं त्याच्यामुळे. अशा ठिकाणी आल्यावर त्यांचा चेहरा बघायचा आहे बघा. आनंद लपत नाही अशा ठिकाणी कुठं आले ना. गाईज मला फिरायला खूप आवडतं. माझा आनंद गगनात मावत नाही फिरायला गेल्यावर. आणि हे बघा, इकडे हे जे काही पाहत होते ना मी, याचा आनंद त्या लेकरापेक्षा जास्त मलाच होत होता. आणि मी त्याला सांगत होते, अरे पायात पण पकड, पायात पण पकड. इकडे ना फ्री मध्ये काहीतरी वाटलं जात होतं, कलरफुल काय ड्रिंक्स, मोजितो असे काहीतरी. हा, ड्रिंक म्हणलं की लगे दारूचा नका विचार करू, ते मोजितो किंवा मॉकटेल्स असतात. बायको डाएटवर असताना तिला डेट्स खाऊ घालतोय. हा डेट्स खाल्लेलं चांगलं असतं. हा 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 भारी वाटलं, भारी काम असतं. थँक्यू थँक्यू. काय रे, तुम्ही फ्रीमध्येच एवढं खाऊ घालता, तुम्ही त्यात काय घ्या. आमच्या सरांना इकडे या स्टाफने ओळखलं होतं आणि त्यांचा या सेशनचा स्टाफ खरंच चांगला होता. परंतु यांचा कॅफे एरियाचा जो स्टाफ आहे ना, तो खरंच खूप बकवास आहे. खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे. छान. मॅप्रोला यायचं, तिथे पण जाऊन फोटो काढू आपण. वा, सगळ्या मॅप्रोमधल्या गोष्टी आपण फ्रीमध्ये खाल्ल्या. आता मिल्कशेक तरी घे विकत. तेच घ्यायसाठी आले तुम्ही? इकडे मी त्यांची फेमस डिश खाण्यासाठी आले होते, स्ट्रॉबेरी विथ क्रीम. मला ती खूप जास्त आवडते कारण मी वाईला खाल्ली होती फर्स्ट टाइम. तेव्हापासून मी त्या डेझर्टच्या प्रेमात पडलेले आहे. आणि आताच येतो इकडचा मेन ट्विस्ट, म्हणजे याच्यानंतर माझा सगळा मूडच ऑफ झाला होता. इकडे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर खूप खुशी दिसत आहे, पण थोड्या वेळानंतर तुम्हाला माझ्या चेहऱ्याचे उडालेले रंग दिसतील. बाय द वे, हे स्लो मोशन खूपच छान वाटत आहे. तोपर्यंत ते एन्जॉय करा. ऍक्च्युली झालं असं होतं की आम्ही गेलो होतो एकविरा देवीच्या दर्शनाला आणि येता येताच आईस्क्रीमच्या क्रेविंगमुळे आम्ही गेलो होतो मॅप्रो गार्डनला. पण इकडचा जो स्टाफ होता ना, यांचा मला खूप जास्त बॅड एक्सपिरियन्स आला. आणि तिथे असणाऱ्या प्रत्येकाचं हेच म्हणणं होतं की अरे यार, तुमची सर्व्हिस किती स्लो आहे. कारण इथे काउंटरला कोणीच नव्हतं उभा. जो मुलगा ऑर्डर घेत होता ना, तो देखील नंतरनं ऑर्डर पॅकिंग करण्यासाठी निघून गेला आणि सगळे तिथे वेटिंगमध्ये उभे होते. आणि तो स्टाफ इतका उद्धटपणे प्रत्येकाशी बोलत होता. मी 3 गोष्टींची ऑर्डर दिली होती. एकतर इथला रेट खूप जास्त एक्सपेन्सिव्ह होता. जे चांगल्या ब्रँडचे पिझ्झा आणि सँडविचेस आपल्याला 300 वगैरे रुपयामध्ये मिळतात, इथे सगळ्या गोष्टींचा रेट डबलच होता. 600-700 असे रेट होते. त्यानंतर मग मी फक्त 3 ऑर्डर केले आईस्क्रीम आणि त्यातही त्यांनी खूप उशीर केला द्यायला. आणि मग मी त्यांना बोलत होते की मला ट्रे द्या. मी त्या मुलीला 3 वेळेस ट्रे मागितला, पण तिने मला दिला नाही. आणि माझ्या आधी एका कस्टमरला तिने ट्रे दिलेला मी बघितला होता आणि ती मला इतकी उद्धटपणे बोलायला लागली. एवढं डोकं खराब झालं माझं. असं मला झालं की यार, माझा आजचा दिवसच खराब आहे, मी का इथे गेले असेल. आणि जेव्हा की मला समोर ट्रे दिसत होते तरी देखील तिनं मला तो ट्रे दिला नाही. काय करायचं यांच्या स्टाफचं, तर तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा. या मॅप्रोच्या स्टाफचं करायचं काय. मी रिव्ह्यूसुद्धा टाकलेला आहे आणि खरंच मी खूप बॅड रिव्ह्यू टाकलेला आहे. देन ऑर्डर आली आणि ॲक्च्युली आमची नुर्वी गाडीमध्ये झोपली होती, तर ताई काही उतरली नव्हती. ताई बोललेली तुम्ही गाडीमध्येच घेऊन या. नंतर नुर्वी उठली, मग अक्षय ताईला आणायला गेला आणि माझ्याकडून माझा फोन गाडीतच ठेवण्यात आला होता. मग अजून पुढचा बॅड एक्सपिरियन्स माझा हा झाला की मला कॉल लावायचा होता अक्षयला. मग मी एका लेडीजला म्हटलं प्लीज तुम्ही अक्षयच्या नंबरवरती कॉल करा. थँक्स टू दॅट लेडीज की तिने अक्षयच्या नंबरवरती कॉल लावला. पण तिला असं वाटलं की मी फ्रॉड आहे, कारण चूक तिचीच होती. मी अक्षयचा जो काही नंबर आहे तो तिला सांगितला. लास्टला अक्षयच्या फोन नंबरमध्ये 58 असं आहे, तर तिनं 5 पर्यंतच दाबलं आणि 8 दाबलं. मग ती मला म्हणायला लागली की नंबर हा बंद सांगत आहे. म्हटलं अहो तुम्ही 8 नाही दाबले, 8 पण दाबा. मग नंतर तिनं परत कॉल लावला. अक्षय समोरून येत होता तर त्यानं काही कॉल पिक नाही केला. नंतर मी त्याच्यावरती खूप चिडले की तू का कॉल उचलला नाही म्हणून. पण ती जी लेडीज होती ना, तिला दुसऱ्या बाईनं समजून सांगत होती की असं कुणालाही कसं कॉल लावून देते वगैरे वगैरे. आणि त्या मला खूप वेळ संशयी नजरेने पाहत होत्या. त्यांना असं वाटत होतं की मी कोणीतरी फ्रॉड करणारीच आहे. मग तर माझं अजून डोकं फिरलं. त्यांना जाऊन मला सांगावं वाटत होतं की नाही बाबा, माझा नवरा खूप चांगला मोठा सेलिब्रिटी आहे, तुम्ही चेक करा वगैरे. पण नंतर म्हटलं जाऊ दे यार. सो असा सगळा घाणेरडा एक्सपिरियन्स मला आल्याच्या नंतरनं मी आता मॅप्रोला जावं की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघायचं काय? मग इथूनच बघ ना. बघ बघ.
डोके डोके एकदम भारी दिसले.